का थांबली बी नाहीस? ह्या काय करू या पोरीचं मला काय कळणच झालंय. अहो तुम्ही तर काय बोलूच नका तुमच्या लेकीला, आहे का नाही? काय बी करू दे तिनं मग. राणे अगं का बी तोंड पाडले? कोण काय बोललं का? यात तुम्ही जे काही दिलंय हे तुम्ही का दिलेत मॅडम? या अशा गोष्टींवर तर तुमच्यासारख्या गरिबांचा डोळा असतो ना. तुझ्यासारख्या घाणेरड्या आणि कळकट वस्तीत राहणाऱ्या मुलीवर काय संस्कार झाले असतील चांगलंच दिसतंय. कोण काय बोललं का? येऊ का बुवा आत? काय बुवा? हा अहो केलंय काय माझ्या घराचं? एवढ्या विश्वासानं तुम्हाला घर राहायला दिलं आणि इतकी वर्ष झाले या घरात राहतायसा आणि तरी पण असं ठेवतात घर? अहो घर म्हणजे मंदिर असतंय, मंदिर असं म्हणतात. पण तुम्ही काय अवस्था करून ठेवली माझ्या घराची? देवा 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 देवा. अगं बाई भगवान झालंय बघा मला. एक तर भाडं द्यायच्या नावानं तुमची बोंब. घर तरी चांगलं ठेवायचं माझं, आणि घर चांगलं ठेवायचं नाही तर भाडं तरी येळेवर द्यायचं. बरं भाडं काढा माझं. देतो ना. वाईट जरा चणचण चालू आहे. चणचण? वा मस्त बनवलाय की चहा. आलं घातलेला एकदम फक्कड चहा. ह्याला बरोबर येतात पैसे तुमच्याकडं. तवा नसती चणचण. म्हणजे आम्हाला बनवून येड आणि तुम्ही खाताय पेड. साखरेचा मस्त पैकी आलं घालून बनवलेला फक्कड चहा प्या, हा? आणि आमचं भाडं थकवा. काय गे राणी, हा? मला कायदा शिकवत असतीस. माझं भाडं देताना कुठं जातो तुझा कायदा? आणि हितनं पुढे ह्या कमल अक्काला कायदा नाही शिकवायचा. भाडं द्यायचं आधी. आणि जर तुला कायद्याची एवढीच माहिती असेल का नाही तर माझं घर खाली करायचं आणि कोर्टात जाऊन खेळत बसायची केस. आणि तुझ्या या कायद्याची का फायद्याची मला नाही भीती वाटत. हे बघ कमला अक्का, आम्ही देणार आहे तुझं भाडं. काय सांगतीस काय? म्हणजे उपकारच झालेत की माझ्यावर. आम्ही देणार आहे म्हणा भाडं. द्यावं तर लागणारच आहे, पण कधी देणार आहेस ते सांगा दे. कमला का